आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात सर्वपक्षीय ओबीसी, एससी, एसटी, अल्पसंख्याक नेत्यांची एकत्र पत्रकार परिषद ही शासकीय विश्रामगृह अहमदपूर येथे दिनांक 6/10/2024 रोजी वेळ 4 वाजता घेण्यात आली. सर्व पक्षातील नेत्यांनी आपले मनोगत मांडले. त्यावेळी उपस्थित ॲडव्होकेट कोरळगीर व माजी आमदार बबनराव खंदाडे यांनी पुढे बोलताना म्हणाले की ते पहा समोर. चाकूरच्या माणसाला अहमदपूरला काय चाललंय ते कळायला पाहिजे. अहमदपूरच्या लोकांना चाकूरला काय चाललंय कळायला पाहिजे. इथला दलित समाज बनतोय, सगळे 3-4 समाज आज मोकळे. इथला मातंग समाज आहे, इथला बौद्ध समाज आहे, इथला मुस्लिम समाज आहे, ह्या रिकामे समाज आहेत. सगळ्याच पक्षांनी या समाजाचे फायदे घेतले. या तालुक्याचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील भारतीय जनता पार्टी सोबत आज युती करून निवडणूक लढवत आहेत. मागच्या निवडणुकीला सगळ्या मुस्लिम समाजाचे मत घेऊन ते आमदार झाले, हे त्यांनी विसरले. आज कुठल्या तोंडाने मुस्लिम समाजाकडे मतं मागायला जाणार आहे? विनायकराव पाटील 6 महिन्यापूर्वी भाजप सोडून गेले. कुठल्या तोंडाने त्यांनी आज मुस्लिम समाजाकडे मतं मागायला जाणार आहे? त्यांच्याकडे कुठलाही अजेंडा नाही. इथला बौद्ध समाज आहे, इथला मातंग समाज आहे. आज आम्ही कुठल्या पक्षावरती टीका करणार नाही. त्याचं कारण आम्ही सर्व पक्षीय ओबीसीचे, दलितांचे, अल्पसंख्याकांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सगळे मिळून आम्ही एकत्रितपणे रस्त्यावरती उतरणार आहोत. म्हणून पक्षावरती आम्ही टीका करणार नाही. परंतु इथले जे नेते आलटून पालटून आमदारकी इथली माझ्याच ताब्यात राहिली पाहिजे याची जी व्यवस्था करत आहेत, त्यांची ती चुकीच्या पद्धतीने केलेली व्यवस्था तुमच्या समोर मांडण्यासाठी मी बोलतो त्या दोघांच्या बद्दल. आणि मग तुम्ही कितीही वर्ष असेच पक्ष बदलून असाच प्रत्येक समाजाचा वापर प्रत्येक निवडणुकीमध्ये करून घेऊन तुम्ही जर आलटून पालटून जर आमदारकी तुमच्याच हातात ठेवणार असाल तर या विधानसभेला या मतदारसंघातला ओबीसी, दलित, अल्पसंख्याक समाज निश्चितपणानं रस्त्यावर उतरणार आहे. हे पुढच्या तुम्हाला 15 दिवसाच्या काळामध्ये तुमच्या लक्षात येईल. आणि मी खात्रीपूर्ण सांगतो की इतर जमलेल्या जे पदाधिकारी सगळ्या पक्षाचे आदरणीय दादा असतील, आदरणीय खंदाडे साहेब आहेत, एन.आर. पाटील साहेब आहेत, आमचे आदरणीय काका आहेत, किशोर बापू मुंडे आहेत, सगळे ताकदीचे नेते आता आमच्या सोबत आहेत. आणि याच्यातला एकही माणूस असं लाईन सोडून जाणार नाही. अगदी प्रामाणिकपणे सगळ्यांनी मान्य केलंय. आम्ही प्रेसला तुमच्या समोर येण्याच्या अगोदर सगळ्यांनी आम्ही त्या ठिकाणी बोलूनच चर्चा करून बाहेर निघालो. एकही माणूस याच्यामधला मला नाही उमेदवारी मिळाली, मी प्रामाणिकपणे ज्याचं नाव समोर येईल त्याच्यासोबत मी प्रामाणिकपणे राहणार आहे. तेच खंदाडे साहेबांचं म्हणणं आहे, तेच दादांचं म्हणणं आहे, तेच एन.आर. पाटील साहेबांचं म्हणणं आहे, तेच भारत तामे साहेबांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळं आम्ही आपल्या माध्यमातून जनतेला इथल्या सांगू इच्छितो, एक नम्रपणाचं आवाहन करू इच्छितो की आम्ही सर्व ओबीसीचे, दलित, अल्पसंख्याकांचे सगळे पदाधिकारी अगदी प्रामाणिकपणे आपल्या समोर नमूद करतो की या ठिकाणी या विधानसभेला एकच उमेदवार आणण्यासाठी निश्चित आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि मतदाराने अगदी निश्चित राहावं, आपापल्या ठिकाणी त्यांनी कामाला लागावं. हे आपला एकच उमेदवार येणार आहे. शंका आहे आमच्या लोकांना, यांचं हिने वाद करत बसले आणि शेवटच्या टप्प्यामध्ये 2-2, 3-3 उमेदवार झाले तर आपण विधानसभा लढू शकत नाही, असं इथल्या अहमदपूर तालुक्यातल्या म्हणजे मतदारसंघातल्या लोकांचं म्हणणं आहे. ते कदापिही होणार नाही. सर्व पक्षांचे, सर्व समाजाचे सन्माननीय नेते, आपण सर्व पत्रकार भाव या पत्रकार परिषद घेण्याचा हेतू असा की अनेक दिवस, अनेक महिने, अनेक वर्ष या मतदारसंघात फिरत असताना बहुतांश मतदारांनी, बहुतांश कार्यकर्त्यांनी आपली भावना व्यक्त केली. किती दिवस प्रस्थापितांच्याच मागे राहायचं. आणि म्हणून ओबीसी, मायनॉरिटी, एससी, एसटी, अल्पसंख्याक यांच्यापैकी कोणी चेहरा पुढे आला पाहिजे. आणि त्या भावनेतून हा मेसेज मतदारापर्यंत, राज्यकर्त्यापर्यंत पोहोचण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली आहे.